नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण समोर आलेलं आहे। बौद्धाजवळील साइड रोडची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। अंधार, उघडे विस्तार आणि झाडाझुडपांचा विळखा अपघाताची वाट पाहतो काय प्रशासन? बौद्धाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील साइड रोडची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे। हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असला तरी येथे मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे। या साइड रोडवर अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार संपूर्ण परिसरात असतो। रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, तर काही ठिकाणी वीज केबल उघड्या अवस्थेत पडलेले आहेत, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे। अशा वेळी अनेक वाहन चालक येथे थांबून स्वयंपाक करतात, मात्र अंधार आणि असुविधांमुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो। विशेष म्हणजे येथून अवघ्या 1 किलोमीटरवर टोल नाका असतानाही साइड रोडच्या दुरुस्ती आणि साफसफाईकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप तेथे नागरिकांनी केलेला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा नागपूर भंडारा महामार्ग आहे आणि या मार्गावर असणारे जे साईड रोड आहे त्या साईड रोडची अतिशय दुरावस्था झालेली आहे। मागील अनेक महिन्यापासून या साईड रोडवर असणारे जे लाईट्स आहेत ते लाईट पूर्णपणे बंद आहे। बहुतांशी जे वाहन चालक असतात, लांब पल्ल्याचे ज्यांचा प्रवास असतो ते वाहन चालक या ठिकाणी रात्रीच्या वेळेला थांबतात, कधीकधी या ठिकाणी स्वयंपाक करतात। परंतु या ठिकाणी आपण साईड रोडची दुरावस्था जर बघितली अतिशय वाईट आहे। अनेक ठिकाणी केबल तुटलेले आहे, काही ठिकाणी झाडं वाढलेले आहे, गवत वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी रात्रीच्या वेळेला खूप अंधार असतो। म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी असणारे बंद असणारे लाईट त्वरित दुरुस्त करावे अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे।